नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कृष्णा महादेव गोरेगावकर. आपण कुठून आलात? तालुका माणगाव, जिल्हा रायगड, महाराष्ट्रामधून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी एक माजी सैनिक होतो. आता मी सध्या बँक ऑफ बरोडामध्ये कर्मचारी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 22 जुलै 2018मध्ये गुरुजींनी शरणामध्ये घेतलं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती चालू आहे त्या पद्धतीने आम्ही भक्ती करत होतो. गणेशजी आले तर गणेशजींची भक्ती करायचो. दुर्गादेवीचा सण आला की दुर्गादेवीची भक्ती करत होतो. त्याचप्रमाणे देवलामध्ये जाऊन कला लावून झाल्यानंतर ते सांगायचे की देवाने बकरा मागितलेला आहे, उलट्या पंखांचा कोंबडा मागितलेला आहे, तर ते त्यांना आणून देणे. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर कापून ते रक्त त्या देवाला वाहणे, अशा पद्धतीची आम्ही भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्तिसाधना आहे ती आपण करत होतात, तर असं असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि काय कारण जमलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण आलात? ही एक मोठी कहाणी आहे. मी जेव्हा सैनिकांमधून रिटायर झालो तर मी घरी आल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्येच माझ्या आईला कॅन्सर झाला. माझ्या आईला कॅन्सर झाल्यानंतर मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेलो. आईचं वय झाल्यामुळे सर्व डॉक्टरांनी हात वरती केले. डॉक्टर म्हणाले की आईचं वय झालेलं आहे, ऑपरेशन होणं असंभव आहे, परंतु ते आता देवाच्या हातामध्ये आहे. मग आता देव कोण, यासाठी सर्व देवी देवतांकडे धाव केली, परंतु कोणत्याही देवी देवताने माझ्या आईला वाचवली नाही. शेवटी 6 महिन्यानंतर त्या आईचा अंत झाला. तिने शरीर सोडलं. शरीर सोडल्यानंतर देवांवरची जी माझी भक्ती होती ती उडाली आणि मी भक्ती करणं सोडून दिलं. मी बँकमध्ये जॉब करत असताना माझ्याबरोबर संत रामपालजी महाराजांचे एक शिष्य होते. ते सतत वारंवार मला सांगत होते की आपण खूप दुःखी आहात, घरामध्ये कष्ट आलेले आहे, खूप टेन्शनमध्ये असताय, तर आपण हे पुस्तक वाचा. मात्र संत रामपालजी महाराज हे एक साधारण मनुष्य आहेत असंच मी समजत होतो. ते पुस्तक वाचून भगवान भेटल याची मला आशा नव्हती, कारण देवी देवतांनी आपल्या आईला वाचवलं नाही, मग हे जे पुस्तक कसं काय वाचवेल. त्यानुसार मी त्यांना मनाई करत होतो, परंतु वारंवार ते बोलत असायचे. पुस्तक टेबलवरती ठेवायचे, ते पुस्तक उचलून मी ड्रॉवरमध्ये टाकायचो. असं करत असताना जेव्हा स्वतःवरती संकट आले, मी बँकमध्ये ड्युटीवरती उभा असताना अचानक मी चक्कर येऊन खाली पडलो. मला माझ्या बँकेतील कर्मचाऱ्यांनी उचलून तुरंत कलंबोलीमध्ये सत्यम हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे माझं ECG केलं गेलं. तिथल्या डॉक्टरांनी तुरंत सांगितलं की तुम्ही यांना हृदयविकारांच्या स्पेशलिस्टकडे घेऊन जा, कारण हे अटॅक होऊ शकतो आहे. सुरानंद शेट्टी हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट झालो. मी खूप घाबरून गेलो होतो. काही दिवसा अगोदरच माझ्या आईचा मृत्यू झाला होता आणि आपणसुद्धा असंच मारायचं, परंतु माझ्या लहान मुलांचं कसं काय होणार याची मला चिंता वाटायला लागली. मृत्यू समोर दिसतच होतं, परंतु आपल्याला वाचवणार कोण, या गोष्टीची खूप मोठी चिंता व्हायला लागली. कारण माझ्या आईला कुठल्याही देवी देवतांनी वाचवली नाही, डॉक्टरांनी वाचवली नाही, मग मला कोण वाचवेल. एन्जिओग्राफी करण्यासाठी मला व्हीलचेअरवरती घेऊन जात होते. मुलं आणि पत्नी दिसल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. मला खूप वाईट वाटत होतं की आपण जगू की मरू, असा कोणता देव आहे जो मला ह्या संकटातून काढेल, असं डोक्यात विचार यायला लागलं. त्या क्षणी संत रामपालजी महाराजांचं अचानक डोळ्यापुढे प्रतिमा समोर आली आणि एकदम शरीरामध्ये असं हुरहुर व्हायला लागलं आणि मी मनामध्ये म्हणालो की संत रामपालजी महाराज, तुम्ही धर्तीवरती परमेश्वर म्हणून आलेले आहात असं मला तुमच्या एका शिष्याने सांगितलेलं आहे. मी संकटात आहे,
दुःखामध्ये आहे, माझ्यावरती दुःख आलेलं आहे, तर मला तुम्ही या संकटातून काढा, मी तुमची भक्ती करेन. त्यानंतर मला जिथे एंजिओग्राफी होता त्या ठिकाणी घेऊन गेले. काही वेळ गेल्यानंतर पुन्हा मी विनंती केली परमात्माजवळ, गुरुजींजवळ, संत रामपालजी महाराजांजवळ, की गुरुजी, संत रामपालजी महाराज, खरोखर आपण परमात्मा भगवान आहात, तर मला ह्या संकटातून काढा, मी तुमची भक्ती करेन. त्या क्षणी ते LED एकदम पॉवरफुल कलरमध्ये ओपन झालं आणि डॉक्टर आपला हातामध्ये माऊस घेऊन फिरवत होते. त्यांनी पाहिलं की यांचं तर हृदय क्लिअर आहे, कुठल्याही प्रकारचं ब्लॉकेज नाही, कुठलीही नस ब्लॉक नाही. त्यांनी माझ्या राईट हँडला असं जोरात फटका मारून बोलले की बाबा, तुला तर काही नाही आहे, कुठेच ब्लॉकेज नाही आहे, तू कुठल्या देवाचं असं नाव घेतला. परंतु मी मूर्ख मानव, मी त्यावेळेस काही बोललो नाही आणि त्यांचं बिल पेड वगैरे केल्यानंतर स्वतः ड्राईव्ह करून मी 140 किलोमीटर महाडपर्यंत गाडी ड्रायव्हिंग करून गेलो. त्यानंतर मी समाजाच्या पुन्हा त्याच्यामध्ये विसरून गुरुजींना गेलो, संत रामपालजी महाराजांना गेलो. कधी छातीत दुखणे, पोटात दुखणे, खूप कंटाळून गेलो, त्रास व्हायला लागला. मग मात्र एक दिवशी ज्ञानगंगा हे पुस्तक पुन्हा टेबलवरती आलं. पुस्तक ओपन केल्यानंतर संत रामपालजी महाराजांचं फोटो बघता क्षणी डोळ्यातून पाणी आलं. पहिलं पान वाचलं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं, दारू पिवे कड़वा पानी, 70 जन्म सुहान के जानी. तर मी तर महापापी नीच, मी फौजी असल्यामुळे खूप दारू प्यायचो, नशा खूप करायचो आणि त्या नशेच्यामुळे मी माझ्या घरामध्ये मुलांना मारपीट करणं, बायकोला मारपीट करणं, भांडणं करणं, घरामध्ये खूप क्लेश असायचा, कधीच सुख लाभलं नव्हतं. सुट्टी होता क्षणी मी पुस्तक घेऊन आपल्या घरी गेलेलो आहे. घरी गेल्यानंतर भांडण न करता ते पुस्तक वाचत बसलो. वाचता वाचता डोळे झाकले गेले, पुस्तक माझ्या छातीवरती पडलं होतं आणि ते पुस्तक माझ्या परिवारात माझ्या पत्नीने ते पुस्तक उचलून काढलं की हे प्रत्येक दिवशी घरात आल्यानंतर भांडणं करतात, आज शांत का झोपले, म्हणून त्यांनी ते गपचूक वाचायची सुरुवात केली. माझी मिसेस धन्य निरंकारमधून होती. संत रामपालजी महाराजांना एकच विनंती करायला लागलो की परमात्मा, मला तर हे ज्ञान समजवलं, पण माझ्या घरातल्या सगळ्यांना समजवा आणि आम्हा सर्वांना मुलांसह मला तुमच्या चरणी घ्या. त्यानंतर स्वतःहून माझी मुलं, माझी पत्नी स्वतःहून बोलले की आपण हे सत्संग कुठे होत आहे, इथे जाऊया. सत्संगमध्ये आल्यानंतर बालकुम या ठिकाणी आम्ही सहपरिवार गुरुजींची नामदीक्षा घेतलेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी आहे ते वारंवार आपल्याला प्रार्थना करत होते की एकदा तरी तुम्ही ज्ञानगंगा पुस्तक वाचा, आणि जे तुम्हाला संकट येत होते, जे काही दुःख येत होते, परिवारामध्ये जो क्लेह होता, कष्ट होते, यातना होते, आपण दुःखी होतात, कष्टी होतात, म्हणून वारंवार जे सहकारी आपले संत रामपालजी महाराजांचं पुस्तक आपल्याला वाचनाला आग्रह धरत होते, परंतु आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. परंतु ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या जीवावर बेतलं आणि आपल्याला अटॅक आला, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता आणि त्या कारणामुळे केवळ आपली ओढ झाली की हे परमेश्वरा, संत रामपालजी महाराज, मला तुम्ही यातून बाहेर काढा, आणि बाहेर काढाल तर मी आपल्या शरणात येईल. असा आपण एक प्रेरणा घेतली, एक संकल्प केला आणि संत रामपालजी महाराजांनी आपल्यावर दया केली. तर हा एक मोठा चमत्कार तर झालाच झाला. त्यानंतर आपण ज्ञानाच्या आधारे त्यांच्याशी जोडलासुद्धा. तर त्या सगळ्या प्रोसेसनंतर आज आपण सद्भक्ती करत आहात. तर आज आपल्या घरामधलं वातावरण कसं आहे आणि आपल्याला व आपल्या परिवाराला वैयक्तिक काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यानंतर गुरुजींनी अशी दया केली की घरामध्ये जो क्लेश होता तो पूर्णपणे खतम झाला. घरामध्ये खूप आनंदी वातावरण निर्माण झालं. संत रामपालजी महाराज हे तत्वदर्शी संत आहेत. ते तत्वानुसार ज्ञान देतात आणि त्यामुळे मोठा लाभ म्हणजे एक आध्यात्मिक ज्ञानाचा आम्हाला लाभ झालेला आहे. आध्यात्मिक ज्ञानामुळे आम्हाला मुक्तीचा मार्ग भेटलेला आहे आणि मुक्तीमुळे आम्ही इथे 84 लाख योनीमध्ये फिरणार नाही याची आम्हाला खूप मोठी हमी, गॅरंटी झालेली आहे. मी नशा करत होतो, नशा तर बिलकुल दूरच,
पण ती हात लावणं किंवा त्याचा वास घेणंसुद्धा आता उलटी होत आहे. मी छातीवर हात ठोकून म्हणतो, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर ज्यांनी नशा सोडलेली आहे ते पुन्हा कधी करत नाही, हे मात्र निश्चिंत आहे, कारण मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगत आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला अटॅक आला होता आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेला होतात. परंतु चमत्कार असा झाला की परमेश्वराने त्यातले रिपोर्ट हे नील केलेत आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि आपण त्यातून बाहेर आलात. हा एक दैवी चमत्कार आज आपल्यासमोर बघायला मिळतो आहे. तर दर्शकांना आपण त्यावेळेस जी काही परिस्थिती झाली, ज्या हॉस्पिटलमध्ये आपण गेला होतात, तेथे आपल्या जे काही चाचण्या झाल्या, जे काही रिपोर्ट्स काढण्यात आल्यात, ते आपल्याला दर्शकांना दाखवता येतील का? होय, ते रिपोर्ट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. मी दर्शकांना दाखवू इच्छितो. हे सुराणा हॉस्पिटलची फाईल आहे. ECG आणि TD इको केला होता, त्याचे रिपोर्ट्स आहेत पॉझिटिव्हवाले. हे ECGचं रिपोर्ट आहे जे पॉझिटिव्ह सांगत होतं आणि काही TD इको केलेले आहेत, त्याचे हे सारे रिपोर्ट्स आहेत, ज्यामध्ये हृदयविकार असल्याचं मला सांगत होते. परंतु ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांजवळ अंतःकरणातून हृदयातून विनंती केली, त्यावेळेस परमात्मानी, माझ्या गुरुजी संत रामपालजी महाराजांनी माझ्यावरती मेहर केली आणि त्यानंतर त्यांनी माझा एन्जिओग्राफी केला. त्यावेळेचे हे रिपोर्ट आहेत. तर कुठल्याही प्रकारची नस ब्लॉक नाही आहे, नाही माझ्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार सापडला. ही सर्व मेहर संत रामपालजी महाराजांची आहे आणि आज मी निरोगी, बिलकुल स्वस्थ आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वीच संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दृष्टांत दिला. जो काही आपल्या हृदयाचा विकार आपल्यामध्ये जडला होता, जो काही अटॅक आपल्याला येऊन गेला, त्यातून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला सुखरूप बाहेर काढलं आणि जे चमत्कारिक दृष्ट्या ते रिपोर्ट सगळे चेंज झाले आणि एकसुद्धा ब्लॉकेज आज आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये दाखवण्यात येत नाही. म्हणजे परमात्माची दया आपल्यावर झाली. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जे आज रोगी आहेत, कष्टी आहेत, जे नाना प्रकारच्या दुःखापासून त्रस्त आहेत, रोगापासून त्रस्त आहेत, काही शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात जे काही आशेचा किरण शोधत आहेत की कोणीतरी एक संत, कोणीतरी एक शक्ती जी आपल्याला या संकटातून बाहेर काढेल, अशा स्वरूपात बरेचसे लोक आज समाजामध्ये बघाव्यास मिळतात आणि ते अंतःकरणापासून परमात्माचे शोध घेत आहेत. तर अशा सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सांगू इच्छितो की जीवनामध्ये गुरु असणं अनिवार्य आहे आणि गुरु हे तत्वदर्शी असले पाहिजेत. आज धर्तीवरती तत्वदर्शी संत म्हणून परमेश्वराच्या रूपामध्ये संत रामपालजी महाराज आलेले आहेत आणि ते आपल्या जीवाचं कल्याण करत आहेत. मी जे दुःखी, कष्टी आणि रोगी आहेत अशा बहीण बांधवांना विनंती करत आहे की आपण संत रामपालजी महाराजांची पुस्तक ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल्सवरती, फेसबुकवरती, ट्विटर्सवरती, TV चॅनल्सवरती संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग चालू आहेत हे आपण जरूर पाहावेत. संत रामपालजी महाराजांचे ज्ञान समजणे फार अतिशय अनिवार्य आहे, जरुरी आहे. कारण जोपर्यंत आपल्याला गुरुजींचं ज्ञान समजणार नाही, तोपर्यंत आपले कष्ट दूर होणार नाही आणि जोपर्यंत आपण त्यांची नामदीक्षा घेत नाही, तोपर्यंत आपल्याला लाभ होणार नाहीत. ही कडकडीची विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजामध्ये जी दुःख आहे, त्या दुःखापासून जर साधकाला तारायचं असेल, त्यातून आपली सुटका करायची असेल, तर एकदा तरी त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं. आणि संत रामपालजी महाराज समाजामध्ये जी काही सद्भक्ती देत आहेत, त्या सद्भक्तीच्या जोरामुळे त्या रोग्याचं ते रोग दूर होतो, त्याचप्रमाणे त्याचे जे कष्ट आहे त्याचं हरण होतं. तर अशा या आपल्या आव्हानाला जर एखादा साधक साथ घालू इच्छित असेल आणि त्यालासुद्धा वाटत असेल की आपण संत रामपालजी महाराजांची शरण घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी कशी जोडू शकेल किंवा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह कसा घेऊ शकेल? सर्वांकडे मोबाईल्स आहेत,
यूट्यूब चॅनल, ट्विटर्स, फेसबुक, त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवरती संत रामपालजी महाराजांचे अनेक सत्संग येत आहेत. टी व्ही चॅनल्सवरती सुद्धा सत्संग येत आहेत आणि त्याखाली एक पट्टी चालत आहे, त्यावरती काही नंबर लिहिलेले आहेत. कोणत्याही एका नंबरला तुम्ही डायल करा. संत रामपालजी महाराजांचे आज 500पेक्षा अधिक नामदान सेंटर आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचं नामदान सेंटर आहे. तर त्यांच्याजवळ संपर्क साधून आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करा, हीच माझी विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे साहजिकच प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणा त्यांचे नामदान सेंटर आज उभारलेले आहेत आणि तेथे जाऊन तो साधक त्यांच्याशी संपर्क करू शकतो आणि त्यांची नामदीक्षा घेऊ शकतो. तर मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी किंवा या साधनेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? गुरुदीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं पैसे द्यावे लागत नाही. निःशुल्क संत रामपालजी महाराज आपल्या लेकरांसाठी निःशुल्क नामदान सेंटर खोललेले आहेत आणि तिथे जाऊन आपण निःशुल्क नामोपदेश घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.